नैसर्गिक सौंदर्य आणि थंड हवेचा आनंद घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक महाबळेश्वरला येतात. मात्र सध्या महाबळेश्वरच्या प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आनंदाऐवजी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी. महाबळेश्वरचे वेण्णा मुख्यद्वार, वेण्णा लेकचा परिसर किंवा प्रसिद्ध मेप्रो गार्डन या दोन्ही मुख्य ठिकाणी व मार्केट परिसरामध्ये नो पार्किंग झोनमध्ये वाहने बेजबाबदारपणे उभे केली जात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या या वाहनांमुळे मुख्य रस्ते अरुंद गल्ल्यांसारखे झाले आहेत. हीच भयावह परिस्थिती महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागातही दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक आणि मस्जिद रोड यांसारख्या अत्यंत गर्दीच्या भागात नो पार्किंगचे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या या रस्त्यांवर बेजबाबदार चालक कुठेही आपली वाहने उभे करून निघून जातात. परिणामी पदचाऱ्यांसाठी चालणेही कठीण झाले आहे आणि वाहने तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडत आहेत. एकीकडे महाबळेश्वरच्या पर्यटनातून सरकारला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो, पण दुसरीकडे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना या अनियंत्रित पार्किंगमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महाबळेश्वरच्या प्रतिमेचे मोठे नुकसान होत आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की बेजबाबदार वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.